फादर रजनीकांत सोनवणे। आज दिनांक 18 डिसेंबर 2025 राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस आणि या दिवसानिमित्त आपणामध्ये उपस्थित राहताना अत्यंत आनंद होतो। आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नियोजन समितीचे विभाग प्रमुख आणि उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी असलेले उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आज खरोखर हा आनंदाचा दिवस आहे की वर्षातून एकदा आम्हाला अल्पसंख्याक लोकांसोबत भेटता येतं आणि बोलता येतं। वैयक्तिक जी भेट आहे ती वेगळी आहे, परंतु अशी अल्पसंख्याक सामाजिक भेट ही अत्यंत महत्त्वाची आहे। वसीमभाई किंवा याबद्दलची जाणीव करून घ्यावी आणि अनेक लोकांना कळविलं, परंतु नाही आले। परंतु पुढच्या वर्षासाठी नक्कीच माझा हा प्रयत्न असेल आणि नियोजन समितीचे जे प्रमुख आहेत, पवार साहेब आहेत ते आणि पुढे जे असतील ते, की पुढच्या वर्षाच्या या कार्यक्रमामध्ये ख्रिस्ती समाजाचे लोक अधिकतेने उपस्थित राहतील, म्हणजे त्यांना आपला हक्क काय आहे अल्पसंख्याक दिनाचा किंवा याचं महत्त्व त्यांना कळेल आणि या प्रवाहामध्ये येतील। या सर्व गोष्टी या ठिकाणी ज्या सांगितल्या जात आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या 25 वर्षामध्ये कुठेही असं नमूद नाही की कोणाला धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केल्या गेलं किंवा कोणाला धमकी दिल्या गेली किंवा कोणावर जबरदस्ती केल्या गेली किंवा कोणाला त्यासाठी प्रलोभन दिल्या गेलं किंवा कोण काहीतरी त्यांच्या विरोधात केलं, असं कुठेही शासनाच्या दरबारी नमूद नाहीये। परंतु मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की आज रोजी अशी काही लोक आहेत की जे पोलिसांच्या माध्यमातून फोन करून PSIचे नाव सांगून, पोलीस असल्याचं नाव सांगून, या पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला फोन आहे, तुम्ही धर्मांतरण करत आहात आणि तुम्ही धर्मांतरण करत आहात म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि जबरदस्ती धर्मगुरूला हा त्रास दिला जातोय। त्यामुळे होतं हे आहे की त्या धर्मगुरूचं कुटुंब, नातेवाईक, लेकरं हे अत्यंत दुःखी होतात। त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती कठीण होले जाते आणि एवढंच तिला त्रास होऊ नये, कारण या ठिकाणी हा आपला हक्क दिवस आहे। अल्पसंख्याक हक्क दिवस असताना ही बाजू मांडणं मला अत्यंत गरजेचं वाटतंय की अशी लोक जी आहेत की जी जबरदस्ती धर्मांतरावर येतात आणि त्याला कौटुंबिक रूप असतं। त्यामध्ये ख्रिसमस पाळायला सुरुवात झालेली आहे, नाताळ पाळायला सुरुवात झालेली आहे आणि आज 18 तारीख आहे। फार लवकर आम्ही ख्रिसमस साजरा करणार आहोत। म्हणून बुलढाणा ख्रिश्चन समाजाकडून आपणा सर्वांना, सर्व धर्मीयांना, अल्पसंख्याक धर्मीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो, येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। तुम्ही आम्हाला शुभेच्छा पाठवता, पण आमचं सुद्धा काम आहे की तुम्ही आमचेच आहात, म्हणून तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो। आणि आमच्या चर्चेसमध्ये, आमच्या प्रेयर हाऊसमध्ये, आमच्या संस्थांमध्ये सर्वांसाठी आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि एवढं सांगतो की आराधना चॅरिटेबल ट्रस्ट, आराधना प्रेयर हाऊस आणि बुलढाणातील सर्व ख्रिस्ती समाज हा आपल्या सर्वांसोबत आहे, आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो आहे आणि सर्वांसोबत मिळून आम्ही राहू हा विश्वास देतो। आणि येथेच माझे 2 शब्द संपवतो। आभार।